खूपच सुंदर आणि पौष्टिक असा गव्हाचा केक बनवून तयार होतो. आपण इथं साखर वापरलेली नाही, गुळाचा वापर केलेला आहे. अगदी स्पंजी होतो. 15 ते 20 दिवस हा केक आरामात चालतो. अजिबात खराब होत नाही. खायला पण खूप आपला तोंड लागतो. नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून केक बनवणार आहोत. अतिशय पौष्टिक आहे आणि जगातील सगळ्यात सोपा असा हा केक आहे. झटपट बनवून तयार होतात. खूप जास्त इन्ग्रेडियंटची गरज नाही आहे आणि हलका फुलका खायला पण, आणि खूप दिवस हा टिकतो हा केक. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, अर्धी वाटी तेल घेतलेले, थोडीशी फ्रुटी घेतलेली इथे, 1 इनो घेतला आहे, 1 वाटी बारीक कापून घेतलेला गूळ घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे. सेम वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. इथं 1.5 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे केक बनवण्याचं. सगळ्यात आधी आपण बेसिक तयारी करून घ्यायची. मी हा केक कढईमध्ये बनवतीये. कढईमध्ये मी मीठ टाकून स्टँड ठेवून घेतलेला आहे. गॅस चालू करायचा आहे आणि याच्यावरती ताट ठेवून हे मीठ छान असं गरम होऊ द्यायचंय. त्यानंतर दुसरी महत्वाची टिप्स, इथे हे जी तुटी फुटी घेतलेली याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ही फ्रुटी जी आहे ती खाली बसणार आणि टॅप करून घ्यायचं या पद्धतीने. तिसरी टिप, माझ्याकडे केकचं भांडं नाहीये. मी हा कुकरचा डबा घेतलाय, त्याच्यामध्ये तेल टाकलंय. तेल सगळ्या साईडने असं पसरून घ्यायचंय. प्रत्येक वेळेस घरामध्ये बटर पेपर असेल, अवेलेबल असेल असं काही नसतं. बटर पेपर नसतानाही आपण हा केक छान प्रकारे करू शकतो. तेल छान असं पसरून घेतलं की याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचंय. आता हे पीठ या पूर्ण डब्याला छान असं टॅप करून घ्यायचंय. बटर पेपरचं छान काम करतं हे. बघू शकता छान असं कोट झालेलं आहे. हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे हे काढून टाकायचंय. बघू शकता छान असा हा डबा पण कोट झालेला आहे. त्यानंतर एका पातेल्यात हा गूळ काढून घ्यायचा आहे. या गुळामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचंय. इथे गुळाचं पाणी बनवून तयार आहे. हे पण गाळून घ्यायचं, जेणेकरून काही गुळामध्ये खडा वगैरे असेल ते वरती गाळण्यातच राहील. गुळाचं पाणी थोडंसं गार करून घ्यायचं. इथे खूप गरम पाणी टाकायचं नाही. कणकेमध्ये बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, तेल, हे आता एकजीव करून घ्यायचं कणकेमध्ये. हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आता हे गुळाचं पाणी टाकायचं आहे आणि हलवत राहायचंय. हे गुळाचं पाणी सगळं टाकून द्यायचंय आता आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. गुळाचं पाणी टाकून मिक्स झालं की आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचंय. दूध टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. दूध टाकून हे बॅटर छान असं मिक्स करून घेतलं की इथं आता इनो टाकायचं आहे. इनो ऍक्टिव्ह करण्यासाठी अगदी 2 चमचे इतकं पाणी टाकायचंय आणि लगेचच आपल्याला हे फेटून घ्यायचंय. फेटून झालं की लगेच या डब्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचंय. सगळं बॅटर टाकून झालं की हा डबा असा टॅप करून घ्यायचा. जे याच्यामध्ये एअर बबल्स असतील ते निघून जातील. याच्यावरतीच आता ही टुटी फुटी टाकून घ्यायची. नंतर हे झाकण काढायचे. याच्यावरती हा डबा ठेवायचा. 40 मिनिटासाठी आपल्याला हा बेक करून घ्यायचा. बरोबर इथे 1 तास झालेला आहे. चाकूच्या सहाय्याने आपण आता चेक करून घ्यायचंय. बघू शकता
चाकू एकदम क्लीन निघालेला आहे, याचा अर्थ आपला केक छान असा झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. हा डबा काढून घेतलेला आहे. आता हा गार करून घ्यायचा आहे आपल्याला. केकच्या ज्या कडा आहे त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आपल्याला. आता हा काढून घ्यायचा आहे. ताटात काढून झाला की याला असं वरून टॅप करायचं आहे. बघू शकता मंडळी, किती सुंदर असा केक झालेला आहे हा. आता हा केक कट करून दाखवते मी तुम्हाला. बघू शकता मंडळी, किती स्पंजी झालेला आहे हा केक. काय सुंदर दिसतोय. बघू शकतात अगदी फ्लफी होतो हा. बघू शकतात किती मस्त दिसतोय. आणि खायला पण खूप असा जबरदस्त असा हा केक लागतो. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अफलातून असा हा केक होतो. ऑइली पण नाही होत. तर मंडळी, आजचा खूप साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. धन्यवाद.